मी अंजली पाटील, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना असायलाच पाहिजे। तुमच्यासाठी मी अजून एक सुंदर छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। पहा, आता लग्नाचं सीझन चालू झालेलं आहे। माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या खरेदी करणं सुद्धा चालू आहे। मी एक बनारसी सिल्क साडी खरेदी केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा जर अशी साडी खरेदी करत असाल आणि त्याचा ब्लाऊज कसा शिवायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुमच्या प्रश्नावर मी उत्तर घेऊन आलेले आहे। किंवा ज्या ताईंना जास्त म्हणजे समजत नाही आता काय करू, कसा ब्लाऊज शिवू, तर पहा मी कसा शिवलेला आहे। तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही सुद्धा असा शिवून घ्या। आणि याला डिझाईन केलेली आहे पण ती कुठेही खराब होणार नाही, लेसचा कलर जाणार नाही किंवा काय नाही। आणि दोन गोष्टी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्या उपयुक्त आहेत। या बनारसी सिल्क साड्या खूप महाग येतात आणि त्या साड्या जास्त वापरल्या जात नाहीत। आपण एक दोन वेळा वापरतो, पुन्हा त्या परत कितीतरी दिवसांनी त्याचा नंबर येईल माहित नाही, मग त्या तशाच पडून राहतात। मग याला तुम्ही लेस लटकन असं काही लावून शिवलं तर ते लेस लटकन खराब होऊन जातं आणि पुन्हा आपल्याला ते लावता येत नाही, मग ते ब्लाऊज अगदी विचित्र दिसतं आणि ही साडी जुनी होत नाही। बनारसी सिल्क खूप दिवसापासून, खूप वर्षापासून चालत आलेला पॅटर्न आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर साडी आहे। लग्नांमध्ये अजून सुद्धा नवरी लोक अशा साड्या खरेदी करतात, याची काठ सुद्धा खूप मोठे असतात। तर मी तुम्हाला साडीबद्दल आधी सांगते आणि नंतर तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते। पहा कसा शिवलेला आहे, म्हणजे तुम्हाला आवडला तर तुम्ही सुद्धा तसा ब्लाऊज शिवून घेऊ शकता। या साडीचा काठ किती मोठा आहे पहा, आणि पदर सुद्धा खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर असा पदर आहे। याचा मी तुम्हाला दाखवते। अजूनही भरपूर ताईंना ह्या साड्या आवडतात आणि लग्नांमध्ये अशा साड्या घेतातच, खूप सुंदर दिसतात ह्या साड्या। पण याचा काठ थोडा अतिशय मोठा असा असतो। हे पहा किती मोठा आहे, खूप मोठा काठ आहे, एवढा मोठा। आणि ही साडी थोडी जड असते, मग त्याच्यामुळे ह्याला फॉल लावता वेळी तुम्ही एक छोटीशी अशी काळजी घ्या। तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही जर टेलरिंगचं काम नवीन करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही उपयुक्त माहिती आहे। अशा साडीला फॉल लावता वेळी आपण ही बिडिंगची जी अशी शिलाई मारतो ना, आपण नॉर्मल जर आपल्याकडे भरपूर साड्या बिडिंगला येत असतील तर आपण नायलॉनचा धागा ऑलरेडी आपल्या मशीनला लावून ठेवलेला असतो, मग तो सर्व साड्यांवर जातो। तसं न करता ह्या साडीसाठी तुम्ही ही मोठा काठ आणि चढ असल्यामुळे ह्याचा फॉल लावल्यावरती, बिडिंगने फॉल लावल्यावरती जर त्या नायलॉनच्या धाग्याने फॉल जर आपण लावला तर आपल्या पायाला थोडंसं पाठीमागून खूप टोचतं हे, आणि गरमीमध्ये ते आपल्याला अतिशय त्रास देतं। म्हणून असं न करता हा फॉल आपण हातानेच लावा, म्हणजे हात शिलाई इकडे दोन्ही साईडला, इकडे आणि वरती सुद्धा हात शिलाई टाकली तर हा फॉल अतिशय सुंदर आणि आपल्याला अजिबात त्रास होत नाही। ही साडी जड असते त्याच्यामुळे असं टोचाटोची असं काय व्हायला लागलं तर मग साडी नकोशी वाटते आणि आपली हाऊस कुठच्या कुठे निघून जाते। म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर खूप आपल्याला उपयोग होतो। बघा, तुम्ही अशी साडी घेतली तर तुम्हाला सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा की अशा छोट्या गोष्टी आपण विचार करून जरा करायच्या, कारण आपल्याला माहिती नसतात किंवा नवीन टेलर लोकांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती नसतात। तर नवीन ताईसाठी अतिशय उपयुक्त आहे ही। आणि याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते कसा शिवलेला आहे। पहा, याचा ब्लाऊज मी अतिशय सुंदर आणि सोपा, अगदी सोपा, एकही रुपया बाहेरचा खर्च न करता, बाहेरची लेस न आणता, काहीही कशाचाही वापर न करता सुंदर असा झालेला आहे। तुम्ही पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। हा पुढचा गळा आहे, हा कसा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही। छोटासाच इथून आपला असा पदर येतो, मग एवढूसाच भाग जो राहतो याला मी थोडीशी साडीचीच अशी इथली लेस इकडे वापरलेली आहे। ती साडी घातल्यानंतर अतिशय सुंदर अशी देणार आहे, कारण लुक देणार आहे। ह्या ब्लाऊजचा कलर साडीच्या पदरासारखा आलेला आहे आणि पाठची डिझाईन मी तुम्हाला दाखवते। पहा किती सुंदर झालेली आहे। हे पहा, इथे मी कुठेही याला लेस नाही वापरलेली, म्हणजे रेडीमेड लेस किंवा बाजारातून विकत आणलेलं काहीही वापरलेलं नाही। त्या साडीचाच काठ मोठा होता, त्या काठामधूनच जो वरचा भाग होता तो मी थोडासा असं कट करून खाली दोन्ही साईडला किनारी असल्यामुळे ही पहा, ही हाताला किनार लावलेली आहे। हाताची जी होती ती हाताला लावलेली आहे आणि एवढीच मोठी किनार इथे पाठीलाही येणार होती, इथे पाठीमागे। तर ती एवढी मोठी पाठीमागे किनार न लावता मी थोडासा हा वरचा भाग, ही अशी बघा ट्रँगल सारखी डिझाईन आहे, हा वरचा भाग कट करून त्याच भागाची लेस तयार करून ह्या ब्लाऊजला लावलेली आहे आणि अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज दिसत आहे। आणि हा पॅटर्न जुना होत नाही, हा सालोसाल चालतो। जसं की आपला
गोल शेप वाला गळा, चौरसवाला आपण चौकोनी गळा म्हणतो तो गळा, हा पंचकोनीमध्ये येतो. असे हे गळे सालोसाल चालणारे आहेत आणि अशा ट्रेडिशनल साड्यांवर असेच ब्लाऊज छान लुक देतात. आपण बाहेरचं काही याला जास्त झाक पॅक केलं तर ते चांगलं नाही दिसत. शेवटी काय प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते. मी असं म्हणणार नाही की असाच शिवा, पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जे आवडले ते कदाचित अजून कोणालाही आवडेल किंवा अजून कोणाला तरी उपयोगी ठरेल म्हणून मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला, तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही अजून तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून कुणाला तरी याचा उपयोग ठरेल. आणि तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी ही साडी लग्नासाठीच खरेदी केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला भेट द्या. तिथे तुम्हाला अशाच छोट्या छोट्या पण अतिशय उपयुक्त अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.